मैदान पर इनफॉर्म बैट्समैन निहार और अरविंद आए हैं टीम के कैप्टन ओपन करने के लिए। मेरा साथ निभा रहे हैं सदाबहार कमेंटेटर अजय गरज। संदेश पाटिल वो आवाज़ है जो सिटी क्रिकेट में अब तक सबसे ज़्यादा मेरे साथ रही है। संदेश पाटिल और डॉक्टर गवली सर। पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे। आमदार चषक 2019 मध्ये स्पर्धेचा हा 8वा दिवस 8व्या रात्रीला आता मात्र सुरुवात झालेली आहे। सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर। जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून अरविंद आणि निहार। उसामा गेंदबाजी की शुरुआत करते हुए सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी सामना करेंगे बैट्समैन निहार। निहार अजय ऐसे बैट्समैन है जो बहुत जल्दी ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए मशहूर है। इनिशियल जो टूर्नामेंट है जॉली ने निहार को बहुत लेट भेजा और उसका अच्छा खासा भुगतान भी उठाना पड़ा। अब वो जो कहते हैं कि बाली ट्रॉफी से हम देख रहे हैं टीमें अपना प्लान चेंज कर रही है और जो रेस के घोड़े हैं उन्हें ही आगे कर रही है। आपण पाहतोय की पायनियर संघामध्ये देखील बदल दिसत आहेत। झिलानीचा संघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। अमन स्पोर्ट को देखिए, नाना कप खेला, रोटरी प्रेसिडेंट कप खेला, बाली कप खेला। बाली में भी अच्छा परफॉर्मेंस था लेकिन आमदार में तो चमक गए। 3 बड़ी टीमों को शिकस्त दी, पहले ट्रिपल एस फिर जयदुर्गा और आज महिंद्रा स्पोर्ट। गेंदबाजी के लिए उसामा तैयार। उसामा राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए 30 मिनट का समय है 6 ओवर के लिए। फील्ड की जमावट शॉर्ट थर्ड में शॉर्ट फाइनल एक पॉइंट है, सीधा एक कवर है, एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी है, जबकि सर्कल के बाहर 2 खिलाड़ी हैं। मिडॉन है स्क्वायर लेग अंपायर के बगल में एक खिलाड़ी। उसामा पहली गेंद स्विच हिट करने की कोशिश और कमाल की कैचिंग कर रहे हैं वहां पर। जिलानी ने इस कैच को लिया है और ये जो क्षेत्र है ये पायनियर का कैचिंग क्षेत्र बन चुका है। संघात समावेश करण्यात आलेला आहे झिलानीचा। ऋषी पाटील संघात नाहीये, ऋषी पटेल आणि त्याच्या जागेवर आपण पाहतोय जबरदस्त झेल। पुढे डाइव लगावलाय, कठीण झेल होता मात्र जबरदस्त पद्धतीने तो झेल समाप्त केलाय झिलानीने। आपको लगता है अजय गरज के उसामा जो कि विकेट टेकर गेंदबाज है उनके सामने पहली गेंद को आप स्विच हिट खेल रहे हैं, ये सही फैसला था? अतिशय आत्मघातकी फटका होता त्या ठिकाणी। पहिल्याच चेंडूचा सामना करत होता फलंदाज आणि चुकीच्या फटक्याची निवड केलेली आहे। एक रिस्की फटका असतो, रिवर्स फटका। पायनियर को इस वक्त कलाम खान, तंजीम गोरेकर, हारिस, समीर अंसारी, जैन गोरेकर सभी ने ऑल द बेस्ट कहा है। उसामा फिर से साबित करते हुए, कल ही मैंने कहा था कि ऐसा हुआ ही नहीं है कि उसामा ने कोई भी मैच में एक विकेट नहीं लिया हुआ, ऐसा हुआ ही नहीं अभी तक। बिगिन फ्रॉम द फर्स्ट मैच ऑफ दिस सीजन। आणि मागच्या 2-3 सीझन मध्ये देखील आपण पाहिलंय की जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त कामगिरी केलेली आहे ओसामाने। एक विकेट टेकिंग गोलंदाज आहे। ये भी बहुत शांत क्रिकेटर हैं। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए नए बैट्समैन राकेश के लिए इस मरतबा फ्लैशी शॉट खेलना चाहते थे बीट वे ऑफ स्टंप के बाहर। शरीरापासून खूप दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता राकेशनं। मोठी जबाबदारी असेल आता मात्र राकेश आणि अरविंद या 2 फलंदाजांवर। दोन्ही अनुभवी फलंदाज आहेत। दानिश उत्साह बढ़ाते हुए उसामा का। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए उसामा। इस मरतबा अच्छा ड्राइव सीधा फुरकान के पास और थ्रो सीधा लग गया वहां पर। मेरे ख्याल से डिकॉक कल से दोनों चीजें वो हो रही है। इसी तरह का कल देर रात थ्रो था, आज देर शाम थ्रो है। कमाल का थ्रो माजिद बोबड़े का। अतिशय जबरदस्त असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पायनियर संघाच्या माध्यमातून। आणि पहिल्या षटकामध्ये 2 मोठे झटके पाहूया आपण रिप्ले मध्ये। ड्राइव्ह केला होता चेंडू थेट खेळाडूच्या हातात आणि जबरदस्त फेकी एच10 वर। अरविंदची खेळी संपुष्टात आलेली आहे।
एकही चेंडूचा सामना देखील करता आलेला नाही डायमंड डक. लेकिन मुझे ताज्जुब है कि उन्होंने सीधे हाथ से थ्रो किया है. बाएं हाथ से बैटिंग करते हैं और सीधे हाथ से थ्रो, वो भी स्टंप पर. डायमंड डक पे आउट हो गए वहां पर अरविंद. असे बरेचसे खेळाडू असतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आपण सौरव गांगुलीला देखील पाहायचो, डाव्या हाताने फलंदाजी करायची मात्र उजव्या हाताने गोलंदाजी करायचे. बहुत से खिलाड़ी ऐसे भी रहे जो दाएं हाथ से बल्लेबाजी करते थे और बाएं हाथ से थ्रो करते थे. बहुत ही शेकी शुरुआत है यहाँ पे जॉली की. 0 पे 2 विकेट. उसामा मुड़ते हुए, मोहिल को बल्ले का बाहरी किनारा, एक और विकेट. कोई गलती नहीं मतीन खान की. क्या ओवर कर रहे हैं उसामा, कमाल की गेंदबाजी. ये देखिए बहुत खूबसूरत गेंद, पैर नहीं चले थे, क्रीज बॉक्स से खेले, कोई गलती नहीं मतीन खान की. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता चेंडू, किंचितचा स्विंग त्या चेंडूमध्ये आणि दुरून खेळण्याचा प्रयत्न, त्याचा भुर्दंड भोगावा लागला या ठिकाणी फलंदाज मोहिलला. फर्स्ट बॉल डक बाद होतोय. तिसरा झटका जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला. अजूनही खातं उघडलेलं नाही. स्कोर है कि खुलने का नाम नहीं ले रहा है और विकेटें हैं कि गिरने का नाम ले रही है. 3 विकेटें गिर चुके हैं. कमाल की गेंदबाजी. अब तक उसामा ने एमएलए ट्रॉफी में ये 2 विकेट मिला के 8 विकेटें हासिल किए. मोस्ट वेलकम सुंदर सेठ नाइक को मैजिक बॉक्स में और श्रीनाथ पाटिल को दिखाया जा रहा है. माजी शिक्षण मंडल सभापति भिवंडी निजामपुर महानगर पालिका के. उसामा मुड़ते हुए, ओ काफी बच गए. बहुत खूबसूरत गेंद. व्हाट अ बॉल. सर्वच फलंदाजांना आपण पाहिले की फुटवर्कचा फारसा वापर केलेला नाही. क्रीजमधूनच खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळेच अतिशय बिकट अवस्था पहिल्या षटकामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची. आप राकेश जाके कह रहे हैं कि क्या हो रहा है. ये कमाल की गेंदबाजी देख रहे हैं. इट हैज बीन इनक्रेडिबल बॉलिंग सोफा फ्रॉम उसामा. उसामा मुड़ते हुए प्रतीक के लिए, गेंद हवा में, क्या एक और विकेट. यस, कमाल की गेंदबाजी. 3 विकेटें अब तक उसामा ने हासिल किए इस ओवर में और कुल मिलाकर 4 विकेटें गिरे. इसे कहते कमर तोड़, जबड़ा तोड़ और बल्लेबाजों की को खामोश करने वाली गेंदबाजी. कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. अधिक छोटी गेंद नहीं थी, एलिवेशन नहीं था. अजय क्या कहेंगे. अफलातून गोलंदाजी, अफलातून क्षेत्ररक्षण पायनियर स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅकफुटला ढकललं होतं त्या ठिकाणी फलंदाजाला. पूर्णपणे मिस टाइम फटका आणि एक सहज सोपा झेल त्या ठिकाणी साहेबांसाठी. तर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अतिशय भेदक आणि भीषण मारा उसामाचा. मेरे ख्याल से विकेट मेडन अभी तक नहीं गया था. ये पहला ओवर है जिसमें 3 विकेटें लिए और कोई रन नहीं दिया. एक रन आउट हुए हैं. 4 विकेटें गिरी है लेकिन 3 विकेटें उसामा ने लिए. इट हैज बीन अ फर्स्ट विकेट मेडन फ्रॉम उसामा. ग्रेट ओवर. कुल मिलाकर उन्होंने अब तक 5 ओवर में 9 विकेटें लिए. ये जताता है कि उनकी गेंदबाजी में कितनी धार है. सो बैक टू क्रिकेट नाउ इज गोइंग टू बी Bhundian missile. Uzair brought into the attack. He is the key bowler since from 12 years. Oh, beauty, beauty. This is the special delivery of Uzair. जबरदस्त चेंडू होता. खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. वारंवार चुका करतायत फलंदाज. मागच्या सत्रामध्ये देखील हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळले होते याच स्पर्धेमध्ये, आमदार चषकामध्ये, आणि पायनियर संघ विजयी झाला होता. आपण पाहिलं होतं की आकिब त्यावेळेस या संघात होता आणि त्याने 7 गडी बाद केले होते. Yes. This time another beauty. Late out swinger. What a bowling from Bhundian missile Uzair. One of the great bowler since from 12 years. Uzair turn from Sham Naik Galerian. Facing him batsman Prem. This time it's in the air, could be caught. Oh, Saiban Fak is there. Running catch, not easy. And 5th wicket has gone now. And I think Jolly
marching towards to create the history. एकही धाव फलकावर नाही आहे आणि अर्धा संघ निम्मा संघ गारद झालेला आहे. धुव्वा उडवला जातो या ठिकाणी फलंदाजीचा जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या. अजय कुछ याद आया? यही कुछ स्थिति थी खासदार कप के फाइनल में धनेश कुकसे की, जब 0 पे 4 गिरे थे और 2 पे 6 गिरे थे और 7 पे 7 गिरे थे. पाहू शकाल आपण रिप्ले मध्ये. यावेळेस मात्र चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नियंत्रित फटका नव्हता. हवेत राहिला चेंडू आणि जबरदस्त झेल साहेबान फकीच्या माध्यमातून. RD11 के कैप्टन और धनेश कुकसे के कैप्टन आपको टॉस के लिए टॉस बॉक्स में आना है. एक्सलेंट bowling from Pioneer. It has been incredible, outstanding bowling and well supported from fielding. What a running catch taken by Saiban Faki. Not for 5. हालांकि ऑस्ट्रेलिया में आपको तो पता है, this time appeal for LBW off the bat. First run on the board. Rakesh off the mark with single, 1 for the loss of 5 wickets. डाव अक्षरशः खोलमडलेला आहे. सपशेल शरणागती पत्करलेली आहे फलंदाजांनी असंच म्हणावं लागेल. डावाचा चुरमुरा झालाय. एक धाव फलकावर 5 गडी बाद. नवीन फलंदाज अमोल पाटील इनफॉर्म फलंदाज आहे. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी या अनुभवी खेळाडूने केलेली आहे आणि आज देखील तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 12 चेंडूमध्ये 47 धावा जोडल्या होत्या. इज द किलर स्टिक प्लेयर अमोल पाटील फेसिंग उजैर. बॉस दिस टाइम टर्निंग विथ द शॉर्ट बैक लीफ, टर्निंग विथ द कॉर्नर एंड विथ द स्ट्रोक बैट्समैन थ्रू फॉर 1. Both batsmen off the mark, 2 for the loss of 5 wickets. अप्रतिम मारा केला जातोय दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. ओसामाने तर कहरच केला. 3 गडी बाद केले. मिडन षटक हाताळलं. एक फलंदाज त्या षटकामध्ये धावचित देखील झाला होता. Uzair turn from far end up to the wicket now. Facing him Rakesh, beautiful ball, just moving way to the batsman. That marks the end of the second over. Power play is first power play and then 2 overs, only 2 on the board. The departure of 5 wickets. सुंदर सेठ नाइक हमसे जुड़ चुके हैं. शिक्षण मंडल सभापति माजी, आपका हार्दिक स्वागत है. साथ में श्रीनाथ पाटिल साहब भी जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत. ये आप देख सकते हैं 2 ओवर में केवल 2 रन और 5 विकेट. आपको तो पता है ऑस्ट्रेलियन स्कोर जो रहता है वो रन पीछे रहते हैं और यहाँ एशियन जो स्कोर रहता है. डावाला सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या दोन्ही अनुभवी फलंदाजांना. राकेश वन डाऊन खेळण्यासाठी आला होता आणि अमोल 7व्या क्रमांकावर आलेला आहे. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ डावामध्ये शिल्लक आहे. अच्छी सोच उसामा को कंटिन्यू रखा है वहां पर. अमोल पाटिल पे सब कुछ निर्भर करता है. बहुत ही अच्छे किलर स्ट्रीक हैं. राकेश भी बहुत अनुभवी है. कमाल की गेंदबाजी हम देख रहे हैं पायनियर की. राइट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा पुल आउट पावरफुल. अमोल पाटिल का जबरदस्त शॉट, 6 रन. ये कमाल है, ये क्लास है अमोल पाटिल का. अफलातून शॉट. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय आणि त्याचा फॉर्म कसा आहे हे देखील दाखवून दिलंय अमोलनं. आणि नेहमीच म्हटलं जातं की अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. एक षटकार तर आलाय. पायनियर के लिए भिवंडी के मोहम्मद रफ़ी मुजीब हानी ने ऑल द बेस्ट कहा है. कमाल का शॉट. दबाव की स्थिति में इस तरह के शॉट वही खेल सकता है जो किलर स्टिक बैट्समैन है. और अमोल पाटिल वैसे भी बहुत ही झिझारू क्रिकेटर हैं. कल उन्होंने गेंदबाजी से अपनी टीम को जिताया. आज पहला 6 लगा के अपनी टीम को स्कोर को संवारने की कोशिश. बढ़िया क्रिकेट. या स्पर्धेचा धावसंख्येचा निश्चांक सिटी क्रिकेटमध्ये 25 धावांचा आहे भगवान स्पोर्ट्स संघाच्या नावावर. उसामा राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए अमोल पाटिल के लिए. इस मरतबा फिर से स्क्वायर ऑफ द विकेट खेला है. डीप में फिर खिलाड़ी मौजूद हैं. 1 रन. एक बात है कि अमोल पाटिल अच्छा मिडल कर रहे हैं. 1 रन से स्कोर जॉली स्पोर्ट कामतगर का 9 रन 5 विकेटों के नुकसान पे. एक के बाद अगर आपके 5 विकेटें गिरते हैं तो फिर देखना है राकेश को कुछ समझाए. राकेश भी तो
बहुत ही एक्सपीरियंस क्रिकेटर हैं जॉली के। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ ऊपर से चली गई स्टंप्स के, ज्यादा शफल कर बैठे थे। कमाल की गेंदबाजी कर रहे उसामा। फलंदाज अगोदरच उजव्या यष्टीच्या बाहेर आला होता आणि गोलंदाजाने ते पाहिलं होतं. ओसामाचं बॉलिंग विश्लेषण आपण पाहू शकाल. 1.3 ओव्हर आणि 7 धावा दिलेल्या आहेत, 3 गडी बाद केलेले आहेत. उसामा राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा अच्छा ड्राइव, फील्डर 5 गेंद पे झपटे हैं, एक से ज्यादा कुछ भी नहीं। जेबी कप जो पहला यहाँ हुआ था भादोड़ में, उसमें बेस्ट बॉलर भाविश पवार थे जिन्होंने 9 विकेटें ली थी और उसामा ने 8 विकेटें ली थी। अभी तक यूसुफ राजस्थानी 9 विकेटें ले चुके हैं और 9 विकेटें ही उसामा ले चुके हैं। 2 फोकस गेंदबाज अभी तक एमएलए ट्रॉफी में आप देख रहे हैं। उसामा राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, अमोल पाटिल को गेंद को ड्राइव किया, फील्डर मौजूद है, पहले बाउंस पे उठाया माजिद ने, 1 रन बनता हुआ। अमोल पाटिल बहुत अच्छा मिडल कर रहे हैं और स्कोर को मूविंग अप करते हुए अमोल। अगदी बरोबर, आत्मविश्वास झळकतोय अमोल पाटीलच्या बॅटिंगमध्ये, ज्याप्रमाणे फटके खेळतोय. 11 रन 5 विकेटों के नुकसान पे जॉली स्पोर्ट कामतगर। उसामा राकेश को, और इसके साथ ही कुल मिलाकर बहुत देर से यहाँ निर्णय आया अंपायर का। देखिए बहुत एक रन से बहरहाल स्कोर 12 पे पहुंचता हुआ 5 विकेटों के नुकसान पे। कमाल की तेज गेंदबाजी कर रहे हैं उसामा, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। इस मरतबा शॉर्ट पुल खिलाड़ी मौजूद है डीप में, दानिश खोत 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं, रॉन्ग इन थ्रो आया और अपील और आउट। ऐसा लग रहा है कि राकेश ने विकेट अपना फेंक दिया है। जॉली स्पोर्ट्स कामतगर संघासाठी जे नको व्हायला हवं होतं तेच झालं. या ठिकाणी संधी नव्हती दुसऱ्या धावेची आणि प्रयत्न केला होता, परतण्याचा प्रयत्न झाला मात्र उशीर झाला होता. चांगला निर्णय पंचांचा. फलंदाज बाद होतोय राकेश, 6वा झटका. धावफलकावर धावा झळकतायत फक्त 12. 3 ओवर 12 रन और 6 विकेट। यश पाटिल को लेट ऑर्डर बल्लेबाजी में भेजा है। अगले 3 ओवर में क्या होता है ये सुनते हैं अजय घरत से। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला होता. 13 धावा धावफलकावर, 6 गडी बाद. अमोलने आतापर्यंत 9 धावांचं योगदान दिलंय, 4 चेंडूंचा सामना केलाय. एक मात्र फलंदाज आपण पाहतोय या डावामध्ये जो चांगली फलंदाजी करतोय. इतर फलंदाजांनी खूप निराश केलंय. यश पाटील नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावर आलेला आहे. कागदावर तर खूप मजबूत फलंदाजी दिसते जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची, मात्र प्रत्यक्ष मैदानात तसं काही घडताना दिसत नाही. पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला. उजेर आपलं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज, स्वर्गीय श्याम नाईक एंडकडून. एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन लेग, एक लॉंग ऑफ, एक डीप कव्हर. सुरेख चेंडू पूर्णपणे स्क्वेअर ऑन होतोय फलंदाज. टेंटेटिव्ह फुटवर्क आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू होता उजेरचा. देखिए अजय घरत बहुत ही क्लेवर गेंदबाजी हम देख रहे हैं दोनों गेंदबाजों की. हाय क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळते. उजेर ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय. वेगवान लेग कटर्स टाकतोय. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, सन्मान दिलाय त्या चेंडूला. चेंडू ऑन साईडला डीपमध्ये जातोय. एकच धाव मिळते. फलकावर धावा लागतायत 14. 6 गडी बाद 14. जॉली स्पोर्ट्स कामतघर एक वेळ तर 0वर 5 गडी बाद झाले होते. त्यानंतर मात्र आपण 13 धावांची भागीदारी पाहिली
अमोल पाटील आणि राकेश या दोघांमध्ये, मात्र राकेश धावचीतच्या रूपात बाद झाला. फक्त 2 धावा बनवल्या राकेशनं. ओझेर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्लिक करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होतंय. चेंडू पायावर आदळला होता. डीप कव्हर पॉईंटला ट्रॅव्हल होतोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण मुनाफच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा. फलंदाज उजव्या यष्टीच्या थोडा बाहेर गेला होता आणि त्यामुळेच इम्पॅक्ट जो होता जेव्हा चेंडू पायावर लागला, आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप. एक चांगला निर्णय पंचांचा. धावांसाठी झगडावं लागतंय फलंदाजांना. जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाच्या. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे कामतघर संघ. आता फक्त 9 चेंडू 15 चेंडू असतील शिल्लक. आणि फलंदाज बाद होतोय. इनसाइड एज. चांगला झेल त्या ठिकाणी मतीनच्या माध्यमातून. कठीण झेल होता, मात्र जबरदस्त पद्धतीने झेल समाप्त केलाय. पाहू शकाल आपण इनसाइड एज. चेंडू थोडा खाली राहत होता आणि जबरदस्त झेल. अब हम कह सकते हैं कि कठिनाइयां नहीं बल्कि कठिनाइयों में जॉली. अक्षरशः घसरगुंडी उडालेली आहे जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाची. पहिल्या 2 सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी झाली होती तशा पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळत नाही आणि पूर्णपणे वर्चस्व आपण पाहतोय दोन्ही गोलंदाजांचं, ओसामा आणि उझेरचं. पायनियर स्पोर्ट्स संघाचं वर्चस्व या सामन्यामध्ये दिसतंय. नवीन फलंदाज अक्षय जोगलेकर. सात फलंदाज बाद झालेले आहेत. सुरेख चेंडू जागेवरूनच पुश करण्याचा प्रयत्न केला होता ऑफ साईडला. चेंडू बॅटवर येत नाही. पाहू शकाल आपण रिप्लेमध्ये. पडल्यानंतर किंचितचा बाहेरच्या दिशेने जातोय चेंडू. ज्या पद्धतीनं कॉर्नर ऑफ द क्रीज चेंडू टाकले जात आहेत, फलंदाजांना असं वाटतं की पडल्यानंतर चेंडू थोडा आतमध्ये येईल, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडेसे बाहेर निघतायत. हेच तर वैशिष्ट्य आहे उज्जैरच्या गोलंदाजीचं. अकोटप्प्याचा चेंडू आता मात्र आउटसाइड एज लागते. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. जिलानी क्षेत्ररक्षक होता. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते. अगदी कासव गतीने पुढे जाते. 16 धावा 7 गडी बाद. 4थ्या षटकाचा खेळ समाप्त. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. उपशाखा प्रमुख दापोडे मोहन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती सेनाजी पाटील आपणास करतो. आपल्या शुभहस्ते बंडेंचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. आमदार चषक 2019 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच पद्मशाली समाज भिवंडी अशोक कोंडा यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी त्यांना विनंती करते आपण पुढे यायचं आहे. अशोकजी कोंडा, तसेच कोंडीराम जाधव भिवंडी यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. थँक्यू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनोहर तरे. यानंतर होणारा सामना एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. पाहायला विसरू नका. RD11 विरुद्ध धनेश 11. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. दुसरा क्वार्टर फायनल सामना असेल. त्यानंतर मराठा पंजाब विरुद्ध SP दापोडे आणि त्यानंतर आज रात्रीचा शेवटचा सामना असेल. दरम्यान नवीन षटक घेऊन जिलानी. अकोटप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, योग्य टायमिंग त्या ठिकाणी जुळत नाहीये. फक्त 1 धाव मिळते फलंदाजाला. तर चौथा आणि शेवटचा क्वार्टर फायनल सामना असेल सोनादेवी टीमघर विरुद्ध अमान स्पोर्ट्स. जिलानीचा आज संघात समावेश करण्यात आलेला आहे. काल रात्री जिलानी 12th मॅन होता. आज ऋषी पटेल संघात नाही, त्यामुळे जिलानी कमबॅक करतोय आणि एक दर्जेदार असा वेगवान गोलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा अपील त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होतोय. कॉट बिहाइंड. आपण पाहू शकाल रिप्ले मध्ये निश्चितच एज लागला होता. बिग विकेट. अमोल पाटील इज वॉकिंग बॅक टू द पॅव्हिलियन.
जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाला 8वा झटका. संघाची पूर्णपणे पडझड होताना दिसते. 17 धावा धावफलकावर 8 गडी बाद. अगोदर देखील मी उल्लेख केला की या स्पर्धेतील धावसंख्येचा निच्चांक 25 धावांचा आहे. भगवान स्पोर्ट्स संघाने 25 धावा बनवल्या होत्या आणि 25 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील खूप मेहनत फलंदाजांना करावी लागेल, कारण 17 धावा धावफलकावर फक्त 2 गडी शिल्लक आहेत. 2 विकेट्स हातात आहेत. नवीन फलंदाज अवी पाटील. खरं तर आपल्या जबरदस्त गोलंदाजीसाठी अवी ओळखला जातो, मात्र या सामन्यामध्ये फलंदाजी देखील करावी लागते. पूर्णपणे निराश केलंय जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाच्या फलंदाजांनी. मात्र प्रभावी मारा आपण पाहतोय पायनियर संघाच्या माध्यमातून. सर्वच गोलंदाजांनी अप्रतिम अफलातून गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर आणि पूर्णपणे नियंत्रित गोलंदाजी. चांगला वेग देखील दाखवलाय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेत आहे. बिग लीडिंग एज. गोलंदाज स्वतः जातोय आणि झेल समाप्त करतोय. अनदर विकेट गोज डाऊन. 17 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट्स. जॉली स्पोर्ट्स कामतघर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचं तोंड लवकर बंद केलं होतं आणि पुढची कडा लागली. लीडिंग एज. अभि पाटीलची खेळी संपुष्टात येते. खातं देखील उघडता आलं नाही. अक्रॉस द लाईन फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फटका खेळत असताना डोकं पूर्णपणे वर होतं, हवेत होतं आणि चेंडूवर योग्य नजर नव्हती. गोलंदाज जिलानीने स्वतः झेल समाप्त केला. चांगला झेल. आणि आता मात्र शेवटचा फलंदाज खेळपट्टीवर पोहोचतोय, रितेश धुमाळ. डावामध्ये 10 चेंडू शिल्लक आहेत. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि गोलंदाज जिलानी हॅट्रिकवर आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती. त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स. जिलानी राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू होता. इनसाइड एज लागते. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. 1च धाव मिळेल. हॅट्रिक तर पूर्ण होत नाही. मात्र जॉली स्पोर्ट्स कामतघर संघ आपण पाहतोय की पूर्णपणे निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. पराभवाच्या गर्तेत सापडलेला आहे असं म्हणावं लागेल. मोती देखील संघात नाहीये आणि फलंदाजीमध्ये निश्चितच कमतरता जाणवलेली आहे मोतीची. एका सत्रामध्ये आपण मध्यंतरी आपण प्रेमचंदला देखील पाहिलं होतं, तर तो प्रेमचंद देखील संघात दिसत नाही. एक जबरदस्त धडाकेबाज फलंदाज जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाचा. मात्र जे फलंदाज होते त्यांना आपली कामगिरी चोख बजावता आलेली नाही. अमोल पाटीलने फक्त 9 धावांचं योगदान दिलं. त्या व्यतिरिक्त सर्वच फलंदाजांनी निराश केलंय. रितेश ऑन स्ट्राइक. ऑन द राईज फटका. चेंडू हवेत आहे. दुरून खेळाडू येतोय दानिश आणि दानिशच्या हातातून जास्त झेल सुटत नसतात. जबरदस्त झेल. संघ सर्व बाद होतोय. जॉली स्पोर्ट्स कामतघर आमदार चषक 2000. ओहो, नो बॉल. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. क्षमा असावी. मात्र झेल चांगला समाप्त केला होता त्या ठिकाणी दानिशनं. एक्साइटमेंट खूप वाढली होती, कारण शेवटचा गडी या ठिकाणी बाद झालाय असंच वाटलं होतं. फ्री हिट असेल तर एक संधी मिळालेली आहे रितेशला. स्वतःचा अकाउंट देखील ओपन केलंय. फ्री हिटचा सामना करतोय अक्षय. आखो टप्प्याचा चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा चांगला झेल आपण पाहतोय. मात्र यावेळेस फ्री हिट चेंडू होता. थोडीशी चूक झाली त्या ठिकाणी जिलानीच्या माध्यमातून, अथवा डाव समाप्त झाला असता. तर अजूनही डाव समाप्त झालेला नाही. 21 धावा फलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात. लोवेस्ट टोटल 25 धावांचा आहे या स्पर्धेमध्ये. एक शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड पॉइंट. हे 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. जिलानी राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका. ड्राईव्ह केलंय. कव्हर ड्राईव्ह. सिंगल निश्चितच. षटक या ठिकाणी 5वं समाप्त होतंय. धावफलकावर धावा आहेत 9 बाद 22. नेक्स्ट मॅच
RD11 विरुद्ध धनेश 11 कोकसे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. धनेश 11 संघाचे संघनायक आलेले आहेत. RD11 संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. व्यासपीठावर पाहुण्यांची गर्दी दिसते. मान्यवरांची मांदी आली. शिक्षण माजी आपण पाहतोय सभापती मडेसे सुंदर शेट नाईक यांना दाखवलं जात आहेत. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. स्थानिक टेम्पो चालक मालक संघटना अध्यक्ष रविकांत म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी त्यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. श्रीनाथ पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर पद्मशाली समाजचे अध्यक्ष बालराजे इप्पा काईल या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर शंकर कुंदारप आपण देखील पुढे यायचं आहे. नरेश गाजेंगी पद्मानगर. इरफान मलिक समाजसेवक. तालिक अन्सारी शिवसेना युवा नेता. मुख्तार शेख आपण देखील पुढे यायचं आहे. शिवसेना अल्पसंख्याक बुलढाणा शहराध्यक्ष आहेत. थँक्यू. ओव्हर टू कमेंट बॉक्स. शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय. पायनियर संघाचा संघनायक फाईक गोलंदाजी करण्यासाठी येतोय. शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे. अक्षय जोगलेकर आणि रितेश. ऑन साईडला चेंडू तटवलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. सायबान फक्की चेंडूला फील्ड करतोय. व्यासपीठावर भरपूर पाहुणे आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आमदार चषक 2019 मध्ये. जॉली स्पोर्ट्स संघाचे सिनियर क्रिकेटर सन्माननीय सचिनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस बॅकफुटला जाऊन हवेत फटका मारलाय. खरं तर मिड विकेटकडे खेळायचं होतं. चेंडू मिडॉनला जातोय. एकच धाव मिळते. तर शेवटची जोडी या ठिकाणी प्रयत्न करताना दिसते. काही धावा जोडण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र 24 धावा धावफलकावर. अजूनही 4 चेंडू शिल्लक. तर सर्वच्या सर्व चेंडू खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न. लोअर फुल टॉस. स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह केलं जाते. आणखी एक धाव. लोवेस्ट टोटलची मात्र बरोबरी झालेली आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पहिले 5 फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यानंतर 13 या धावसंख्येवर 6वा गडी बाद झाला. 7वा 15वर, 8वा 17वर आणि 9वा देखील. गोल करण्याचा प्रयत्न. अपील होतंय कॉट बिहाइंडसाठी. मात्र अपील उचलून धरली जाते. यस, फलंदाज बाद. आता मात्र डावाची समाप्ती होते. डाव आटोपलेला आहे जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाचा. 25 धावांवर संघ बाद होतोय. ऑल आउट. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. मी सन्माननीय माजी नगरसेवक सचिन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती व्यासपीठावर करतोय. श्रीनाथ अंकल आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्मान चिन्ह देऊन. सिद्दीक भावे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच अर्पातभाई पंडोळे काजी हॉस्पिटलचे सर्व आहेत. शकील खुटे, यासीन खातीब, काजी हॉस्पिटल भिवंडी, सर्वांचं हार्दिक स्वागत. पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुंदरशेठ नाईक, सन्माननीय शिवव्यापारी सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रमाकांतजी गुळवी आणि नितीनजी बाजागे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आइए दोस्तों, दूसरे क्वार्टर फाइनल के टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं. खेलने वाली टीमें
धनेश कुकसे और RD11 हरफन मौला खिलाड़ी भावेश पवार, ऑल द बेस्ट एंड बिंदास। आइए, कॉइन बताने का कम समय रह गया है, लेकिन याद रखना है अपना आमदार और एक तरफ महिंद्रा स्पोर्ट। टॉस को जीता है RD ने, अनेक अनेक अभिनंदन। आइए, 2 गिफ्ट एम्पर हम आपको दे रहे हैं, नैनेश्वर मात्रे और थले साहब स्पॉन्सर। ये गिफ्ट एम्पर हम देंगे, संजय थले और नैनेश्वर मात्रे स्पॉन्सर। ये गिफ्ट एम्पर हम आपको दे रहे हैं। सुंदर सेठ नाइक, आपका अनेक अनेक धन्यवाद। तीनों मान्यवर्स का धन्यवाद। बजागी जी आपका भी धन्यवाद और गुलवी जी आपका भी धन्यवाद। आपसे निवेदन है मंच की शोभा बढ़ाना है। देखिए, आमदा ट्रॉफी में चाम बढ़ गया है, मैचेस क्वार्टर फाइनल के। पहले तो ये बताइए कि आज कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। क्वार्टर फाइनल खेल रहे हैं। आपने टॉस जीता है, क्या करना चाहिए? डायरेक्शन करेंगे। फील्डिंग करने का रीज़न बता सकते हैं? रीजन कुछ नहीं है, कम से कम रनों में रोकने की कोशिश करेंगे। ये बताइए कि क्या संतोष मडवी इन है? हाँ, ही नहीं। इसका मतलब है पूरी ताकत के साथ RD आई। तो हम ये उम्मीद करें कि RD एक अच्छा क्रिकेट खेलने जा रही है और रंग बढ़ने जा रही है। हाँ, अच्छा खेलेंगे। ये बताइए, आउट तो सबको करना चाहते हैं आप, सस्ते में कौन टारगेट पे रहेंगे? ऐसा कुछ नहीं, सब अच्छे क्लियर है। लेकिन बिंदास, बहुत ही पॉजिटिव माइंड के साथ आप क्वार्टर खेलने जा रहे हैं। हाँ, ऑल द बेस्ट। भावेश पवार, हर फन मौला खिलाड़ी, हर जगह चर्चे भावेश पवार के। ये बताइए कि अब तक टीम आपकी जो खेली है, एज अ कैप्टन कितना सेटिस्फाइड? सेटिस्फाइड तो हो, टूर्नामेंट भी जीते हैं, सेटिस्फाइड हो। ये बताइए, पिछले मैच में कहीं ना कहीं गेंदबाजी और थोड़ी सी फील्डिंग खराब थी, क्या उस पर एनालाइज करके आए? ऐसा कुछ नहीं, डे में उतना रन होता ही है, कौन सा भी टीम रहने तो होता है। बल्लेबाजी करते हुए 6 ओवर में कितने रन बनाएंगे जहां आप चुनौतियां पेश करें? 50+। तो उम्मीद करें कि बैक टू बैक 2, अगर एक टूर्नामेंट को हम निकाल दे तो सभी के सेमीफाइनल की तरफ आप देख रहे हैं। हाँ, कोशिश करूँगा। ऑल द बेस्ट। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज RD won the toss and they decided to the bowl first. Is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक भाबे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी ग्राउंडमध्ये आपण पाहतोय पॉइंटर संघाची. लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतोय. 26 धावांचा टार्गेट दिलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपण पाहतोय सलामीची जोडी खेळपट्टीवर मतीन खान आणि जावेद. वन ऑफ द बिग जोडी, अतिशय चांगली जोडी आहे. काल देखील मुनाब्याने धावा बनवल्या होत्या. मतीन याच्या बॅट मधून धावा बनतात या ग्राउंड मध्ये. यस, बहुत मशहूर क्रिकेटर जॉली कामतकर के सचिन जी भी हमसे जुड़ चुके हैं. 40+ में अच्छा क्रिकेट खेलते हैं. आपका भी हार्दिक स्वागत है. जॉली कामतकर जब चैलेंज पे खेला करती थी तो सचिन उनके बहुत ही मशहूर ऑलराउंडर रहा करते थे. बाली में 40+ में ज़रूर खेला उन्होंने. अगदी बरोबर. सलामीची जोडी खेळपट्टीवर फक्त आणि फक्त 26 धावांचा टार्गेट आहे. इथं पाहूया आवी कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे सुरुवात केली होती पॉइंटर संघाने त्याच प्रकारची सुरुवात करावी लागेल गोलंदाजांना. लवकरात लवकर फलंदाज मतीन आणि जावेदला बाद करावं लागेल आवी याला. यस, बैक टू क्रिकेट नाउ. टू ओपनर्स ऑन द मिडल, मतीन और जावेद. अभी की पहली गेंद बहुत खूबसूरत गेंद विकेटों में थी. पुश किया गेंद को, कवच में 1 रन. देखना है लक्ष्य ज़्यादा नहीं है और आंखों देखा हाल सुनाने के लिए तैयार हो रहे हैं मेरे साथी कमेंटेटर जिन्होंने काफ़ी रंग भरा है. संदेश पाटिल. एक धाव अर्जित केलेला आहे फलंदाज मतीन खान याने. बॅटच्या मधोमध चेंडू आला होता. आपण बघितलं पहिले षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय अभि पाटीलचं. राईट अमाउंट द विकेट. आता मग आपण पाहतोय अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. कमाल की गेंद, कमाल की गेंद. स्विंगिंग यॉर्कर थी और छोटी बैकलिप से बचाने की कोशिश की थी वहाँ पर जावेद ने. बहुत खूबसूरत गेंद अभी पाटिल की. कमाल के गेंदबाज है. मैं तो अक्सर कहता हूँ कि अभी पाटिल की ऑफ जॉली कामतकर है गेंदबाजी की, चाबी है. अभि पाटील
पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, खूप दूर आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतो आपण. एकच धाव मिळेल. सिंगलने देखील धावा काढला तरी हा सामना जिंकू शकतो पॉइंटेड संघ. मतीन खानला माहिती आहे आणि जावेदेला 2 धावा झालेल्या धावफलकावर. पॉइंटर जुनी पॉइंटर दिसतंय, कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी अटॅक केला होता जॉली कामतगर संघासमोर, मात्र जॉली कामतगर संघाच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे, मात्र एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या थांबवाव्या लागतील. वाईटचा इशारा करतात. अच्छा आपने कहा जूनी पॉइनियर, पॉइनियर जूनी रहो, पॉइनियर नवी रहो, पॉइनियर कोई भी रहो, पॉइनियर का नाम ही काफ़ी है. पॉइनियर मानी नंबर 1. ये टीम जो भी स्पर्धा में खेलती है वो स्पर्धा में 4 चांद लग जाते हैं, ये जीते या हारे. सध्या तरी भिवंडीमध्ये एकच नंबर 1 संघ धनेश शिलोंग कुकसे आणि 2 नंबर महेंद्र. त्याच्यानंतर सर्व संघाचं नाव घेते चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी. मैं रैंकिंग की बात नहीं कर रहा हूँ, मैं चाम की बात कर रहा हूँ. पायनियर के लफ्जी माने होते हैं नंबर 1. पुन्हा एकदा हलक्या त्याने फक्त खेळून दिलेला आहे. मिडॉनवर चेंडू येते अमोल पाटील. देखिए जितनी भी टूर्नामेंट है ऑडियंस को खींचने वाली कई टीमें रहती है. जैसे तलोली की 40 टीम आती है, बहुत ज़्यादा ऑडियंस आते हैं. पायनियर आती है, बहुत ज़्यादा ऑडियंस आते हैं. इस मरतबा स्लॉक स्वीप, ये जाएंगे मैदान के बाहर. जावेद का पहला वार. यांना रोखू शकत नाहीये फलंदाजांना. क्रिकेट त्याचा जो नॅचरल क्रिकेट आहे तोच नेहमी खेळतायत. मतीन बघतोय स्कोरबोर्ड किती झालेले आहे. 14 धावा झालेल्या आहेत पहिल्याच षटकामध्ये. 14. आता मात्र 30 चेंडू आणि 12 धावा. समीकरण सोपं कुठेच वाटत नाहीये की मुकाबला चालू आहे. सिद्दीक भावे सर, ज्या प्रकारची फलंदाजी चालू आहे आणि गोलंदाजी झाली होती पॉइंटर संघाचे. बिल्कुल. देखिए इतने छोटे टोटल को दिफा करने के लिए गेंदबाज के पास कुछ भी नहीं बचता है. वैसे भी क्रिकेट को हम देखें, जब से मैंडेटरी पावर प्ले आया है तो क्रिकेट ज़्यादा बल्लेबाजों का खेल होके रहा है. अगदी बरोबर. आणि पुढच्या वर्षी देखील आपल्याला नवीन काहीतरी पाहायला मिळेल. आमदार चषक 2020 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावर्षी देखील आपण बघितलं डिसिप्लिन क्रिकेट. लेट येणाऱ्या संघांना पॅनलाइज केला जातोय. वेळेवर हजर नसले संघास देखील पॅनलाइज केला जातोय. मैंने कहा था एसके ट्रॉफी सापे में कि बाली ट्रॉफी और एमएलए दस्तक दे रही है. छोटी टीमें बड़ी टीमों को चुनौतियां देंगी और वही कुछ हुआ दोनों टूर्नामेंट्स में. अगदी बरोबर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि चेंडू जाईल सीमेच्या बाहेर. 6 धावांचा इशारा करतात पंच. हा जो आयोजकांचा वेल जो आहे वाचवत आहे पॉइंटर संघ. नहीं ऐसा, जॉली बहुत बड़ा नाम है, जॉली ने बहुत अच्छा क्रिकेट खेला है. माना कि एक मैच से आप उनके पूरे इतिहास को नहीं गिन सकते, लेकिन आज का जो खेल था जॉली का, वो जॉली का खेल नहीं लगा. जो उनकी बल्लेबाजी थी वो जॉली की बल्लेबाजी नहीं लगी. रहता है कभी कभी आपका दिन ही नहीं रहता है. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. आज ऐसा लगा कि ग्राउंड में अकेले अमोल पाटिल ही हैं. अगदी बरोबर. मात्र पॉइंटर संघाने देखील चांगली गोलंदाजी केली आणि सर्व जे खेळाडू आहे सर्वांनी सहभाग घेतला होता असा मी म्हणेल आज पॉइंटर संघाच्या. जॉली कामतघर, सर्व प्रेक्षक जे आहेत अस्ते आपले निघताना पाहताय आपण. 16वां इवेंट आप देख रहे हैं जिसमें से 9 कप को जीता है धनेश कुकसे ने, 1 की ज्वाइंट विजेता है और 2 की रनर्स. इसका मतलब है कि 12 कप में फाइनल खेली है धनेश कुकसे और अब क्वार्टर खेलने जा रही है. गोलंदाजीमध्ये अमोल पाटील पाहूया 6 धावा रोखण्यासाठी आलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहताय स्विच केल्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. हवा त्याचा बॅटवर येत नाही चेंडू. फक्त एक धाव जी आहे कंप्लीट केली जाईल. मोठा हिस्सा लागला होता बॅटचा आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 5 धावा जिंकण्यासाठी पाहिजे सिद्दीक भावे. उसके बाद महेंद्रा को देखते हैं तो उन्होंने 7 फाइनल खेले. पायनियर को देखते हैं तो 3 फाइनल खेले. सोना देवी ने 2 खेले, 2 फाइनल खेले. युतिका ने. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडू आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक येत आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते तिथे.
आज के हाइलाइट्स रहे। जयेश पाटिल ने बहुत ही खूबसूरत अर्धशतक लगाया और उसामा की तेज और तर्रार गेंदबाजी। फक्त 4 धावांची आवश्यकता आहे। मतीन खान स्ट्राईक वर, हलक्या त्याने फक्त सन्मान दिले चेंडूला। आपण बघितलं मिड विकेट क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट करते। विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असेल। देखिए देर रात जब मुकाबला चलता है तो टीमें प्लान करके चलती है 60+, 70+, जबकि होना चाहिए कि अंडर 60 या 50 अबव सोचकर ये टीमें प्लान करना चाहिए। फोल्ड झालेला आहे फलंदाज, विकेट प्राप्त केलेला आहे। अमोल पाटील याने पुन्हा एकदा साबित केलेला आहे की भरपूर अनुभव असलेला हा खेळाडू आहे सिद्दीक भाबे सर अमोल पाटील। इसके बाद 3 क्वार्टर फाइनल। अगला मुकाबला आरडी वन द टॉस, दे डिसाइडेड टू दी फील्ड फर्स्ट अगेन धनेश कुकसे। उसके बाद एक और बड़ा मुकाबला एसपी दापोटे की बल्लेबाजी और मराठा पंजाब की गेंदबाजी। और आखिर में छुपा रुस्तम टीम अमान स्पोर्ट क्या सोना देवी के सपने को भी तोड़ देंगी? देखना ना भूलिए एमएलए ट्रॉफी। अगदी बरोबर, नवीन चेहरा आपण बघितला। मागच्या 4 मेगा इव्हेंट खेळलेला आहे आमान स्पोर्ट, खूप पुढे निघलेला आहे हा संघ। आपण पाहतोय नाना कप, रोटरी प्रेसिडेंट, बाली ट्रॉफी आणि हा कप आपण पाहतोय। अतिशय चांगला संघ आलेला आहे आणि निश्चित असाच खूप प्रयत्न करा, फायनल देखील जिंका। मात्र भरपूर संघ आहेत। सिद्दीक भाबे सर, धनेश कुकसे आहे, सोनादेव टेमगर आहे, धनेश आहे, आरडी विलेने पॉइनर आहे। फक्त हलक्या हाताने फक्त खेळून काढलेला आहे नवीन फलंदाज मुन्ना बुम बुम। देखिए इस सीजन में दोनों कप को यहाँ पर जीता, जेबी कप और रोटरी प्रेसिडेंट कप को धनेश ने। लेकिन अगर फॉर्मेट पे हम नज़र मारते हैं तो धनेश ने अब तक एमएलए ट्रॉफी जीता नहीं है और नया चैंपियन हम देखने जा रहे हैं। क्योंकि पिछले चैंपियन जो थे इंडियन इस सीजन में नहीं खेल रही है, हंसिका नहीं खेल रही है और एनआर बोरपाड़ा भी नहीं खेल रही। धन्यवाद कमिटी बॉक्स। 2 धावांची आवश्यकता आहे। प्रकाश पाटील, समाजसेवक सोनाली यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आमदार चषक 2019 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। ज्येष्ठ नागरिक भादवड शांताराम म्हात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तसेच सुरेश पाटील, सरपंच सावध यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे। सुरेश पाटील, आणि अशा प्रकारे पॉइनर स्पोर्ट भिवंडी हा संघ विजय होतोय। खूप खूप अभिनंदन अल्ताफ बाली, कॅप्टन फाईक। धन्यवाद अंकल। यानंतर प्रेमनाथ तरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे। अनंत आंबो दळवी, सदस्य ग्रामपंचायत सावध यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आमदार चषक 2019 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। अनंत आंबो दळवी, सदस्य ग्रामपंचायत सावध। त्यानंतर रमेश उमराटकर पोगाव, रमेश उमराटकर पोगाव यांचं देखील स्वागत आणि सन्मान प्रेमनाथ तरे यांनी करायचा आहे। त्यानंतर संदेश पाटील पोगाव, संदेशजी पाटील पोगाव आपण पुढे यायचं आहे। कैलास पाटील पोगाव आणि अमित पाटील पोगाव आपण पुढे येऊन स्वागताचा स्वीकार करायचा आहे। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी उसामा। प्लीज वेलकम डाईस ओसामा, आपण स्टेजवर यायचं आहे। आपण लगेचच मॅन ऑफ द मॅचचं वितरण व्यासपीठावर करतोय उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। यापुढील जो संघ क्षेत्ररक्षण करणार आहे त्या संघाला लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। बिग मॅच, कशमकश काटे की टक्कर पाहायला मिळेल। देखना है कि संतोष मडवी टीम में आए हैं। जयेश पाटिल अच्छे टच में अर्धशतक दोपहर में जमाया है। शेखर दल भी अच्छा खेल रहे हैं और भावेश पवार एंड कंपनी किस तरह से गेंदबाजी का सामना करती है। लेकिन संतोष मडवी के आने से आरडी की गेंदबाजी की ताकत बढ़ गई। अगदी बरोबर। उसामा आपको आना है। मैन ऑफ द मैच उसामा,
तीन विकेट हासिल की. ओसामा लगेच यायचं आहे पण पुढे, कारण की सामना लगेच सुरू होणार आहे. ओसामा धन्यवाद. या ठिकाणी सुंदर नाईक साहेबांना विनंती करतो की आपण प्रदीप पाटील पप्पू शेठ स्पॉन्सर ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. त्यानंतर सन्माननीय माजी नगरसेवक सचिन पाटील आपणास विनंती करतोय, शाखा प्रमुख सरोलीपाडा बबन पाटील स्पॉन्सर ही ट्रॉफी द्यायची आहे. शांताराम म्हात्रे आपणास विनंती करतोय, शांताराम म्हात्रे आपणास विनंती करतोय, समाजसेवक किशोर भंडारी वालशेन स्पॉन्सर एक गिफ्ट टॅम्पल द्यायचा आहे. प्रकाश पाटील सोनाळे आपणास विनंती करतोय, कुंदन पाटील स्पॉन्सर हे गिफ्ट टॅम्पल आपण मॅन ऑफ द मॅचसाठी द्यायचं आहे. रमाकांतजी गुळवी आपणास विनंती करतोय, विश्वनाथ नाईक विभाग प्रमुख स्पॉन्सर हे गिफ्ट टॅम्पल आपण द्यायचं आहे. दिलीपजी गुळवी साहेबांना विनंती करतो, भाविक इंटरप्राइजेस योगेश तरे अक्षय चौधरी स्पॉन्सर ही बॅग द्यायची आहे. सुरेश पाटील सरपंच ग्रामपंचायत सावध, विनोद भोईर सरपंच गोवे स्पॉन्सर आपण ही गिफ्ट टॅम्पल द्यायचं आहे. खूप खूप धन्यवाद ओसामा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे RD11 या संघाने लगेच, आणि सलामीची जोडी लगेच खेळपट्टीवर पाठवून द्यायची आपण. अतिशय बिग लढत प्रेक्षकाच्या माहिती करता दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये स्टार प्लेयर आहे संपूर्ण भिवंडीतील. एका बाजूला आपण जर विचार केला तर भावेश पवार, जयेश पाटील, दुसऱ्या बाजूला संतोष मडवी आणि संदीप मडवी, विवेक शेलार. त्यानंतर आपण बघितलं तर गोलंदाजीमध्ये आज नवीन आपल्याला एक चेहरा पाहायला मिळणार आहे, संतोष मडवी. कमबैक इस गेम. बिल्कुल विवेक शिलार ने इस सीज़न में बहुत कमाल की गेंदबाजी की है. जो विकेट टेकर गेंदबाज है ओसामा, भावेश पवार, विवेक शेलार और यासिर शेख. अगले मैच में हम यासिर शेख को देखेंगे. वेलकम नगरसेवक राम पाटील साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. उपशाखा प्रमुख नारायण तरे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम. तसेच सन्माननीय नगरसेवक राम पाटील साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बिग फाईट, जोरदार टाळ्या वाजवायच्या दोन्ही संघांसाठी, कारण की संपूर्ण भिवंडीचे जे स्टार प्लेयर